जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आता ना सकाळ वगैरे झालेली आहे आणि चहा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. आणि दिदीला तर काही बरं वाटत नाही, तिचं ना अंग वगैरे गरम झालेलं आहे. तर आता तिला जायचं आहे आपलं दवाखान्यामध्ये घेऊन. तर दीदी तिकडे आता. तर आम्हाला जायचं आहे आता अकोल्यामध्ये दीदीला घेऊन. बरं नाही वाटत आहे तिला. तर आता मी टाईम न करता लवकर जातो आणि म्हणजे 10 वाजेपर्यंत दवाखाने वगैरे सर्व उघडून जातो. तर मी आणि दीदी दोघं जाणार आहे. लवकर दीदीला घेऊन जातो कारण की तिला बरं नाही वाटत आहे. बघा तयारीच करते दीदी. तिचं ना अंग गरम झालेलं आहे, तिला असं चक्कर आल्यासारखं वाटतं, असं काहीतरी होतं आहे. तर बघू आता दवाखान्यामध्ये जाऊन काय होतं आहे तर. तर आपल्याला मी पोचलो आहे दीदीला, त्याला आतमध्ये पाठवलं आहे मी. म्हणजे नंबर म्हणजे जस्ट आताच दवाखाना उघडला आहे आणि डॉक्टर पण आलेला आहे. तर आमचा ना पहिलाच नंबर आहे. तर आता मी दीदीला बसून जरा आतमध्ये आणि मी ATM मधून पैसे वगैरे काढून दीदीला. तर डॉक्टर पण आता आलेले आहेत. दीदी आतमध्ये बसून. तर झाला दीदीचा दवाखाना करून दीदीनं जरा इमोशनल झाली होती, रडत होती बिचारी. भीती वाटत होती त्याला इंजेक्शनची, पण तिला इंजेक्शन नाही दिलं आहे. तर ठीक आहे, आता आम्ही लवकर जातो आहे घरी कारण की आभाळ खूप आलेला आहे, पाऊस वगैरे एवढ्याच्या तोड्याने लवकर करतो. तर आता दूध घ्यायला थांबलो आणि दीदीला जरा काही खाण्यासाठी घ्यायचं, बिस्किट वगैरे घ्यायचं थांबलं. आता 5 मिनिट पहिल्यांदा दीदी रडत होती ना. आता बघा दवाखाना केला ना, तर आता लगेच स्वतःच उतरली आहे आणि दूध घ्यायला गेली आहे. तर मला बोलली की आता नाही मला भीती वाटत आहे, फक्त इंजेक्शनची भीती वाटत होती मला. ती बोलली होती ती जाऊ द्या. आता बिचारी हॅपी झाली आहे, तिचा दवाखाना पण केला आहे लवकर. तर आता मी कुठंच नाही थांबत आहे. बस एक वेळेस मला फक्त स्टॉप आहे, अजून एक पेट्रोल वगैरे भरावं लागणार आहे गाडीमध्ये आणि लवकर निघूया आम्ही घरी. बघा आता. तर फायनली घरी पोहोचलो आहे मी आणि ऊन खूप झालेली आहे आता. बघा आतापर्यंत ना बारीक बारीक पाऊस येत होता जेव्हा मी रस्त्याने होतो आणि आता एवढी ऊन आहे बाहेर की आता गरम होत आहे. असं वाटतं की आता फॅन वगैरे लावा, AC वगैरे लावा. तर आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, नाही सॉरी 6 वाजलेले आहेत आणि आमच्या गावाचाच बाजार आहे. तर आज मम्मी आणि मी जाणार आहे बाजारामध्ये. आज पप्पा पण घरी नाही आले आणि दीदीला आता पहिल्यापेक्षा बरं वाटत आहे. तर दीदी बिचारी आता TV बघत आहे, इंडियन हॅकरचे ब्लॉग बघत आहे. ते कसं वाटते आता? तू रडत कोण होती मग अशी दवाखान्यामध्ये? अशीच दीदीला ना भीती वाटत होती म्हणून ती रडत होती. तर आता हातपाय वगैरे धुतो मी आणि लवकर फ्रेश होतो. मम्मी पण तयारी करत आहे आणि भेटूया आपण आता बाजारमध्ये पोचलो आहे मी. आता जातो बाजारच्या आतमध्ये. आज ना बाजार जरा अलगच भरलेला आहे. चला आता दाखवतो तुम्हाला काय. तर मी झालो आहे हातपाय वगैरे धुवून फ्रेश झालो आहे आणि तयारी पण झालेली आहे. आणि मम्मी माझी घेतात आता पैसे बाजारसाठी आणि माझी गाडी आज ना पप्पा नेत, तर आज मी गाडी घेऊन जाणार आहे. गाडी बिचारी आज सकाळपासून बाहेरच झाकलेली आहे. तर गाडीला ओपनिंग करतो म्हणजे मी तिचं कवर वगैरे काढतो आणि फिरून तिला लवकर मम्मीने मी लवकर बाजारमध्ये जातो कारण की पाऊस जर आला ना तर खूप वांदे होतील. आणि आता बाहेरचं संध्याकाळचं व्ह्यू बघा किती भारी दिसत आहे. मला काय गेला गुरु पाणी जेवढं द्यायला लागतं. तर फायनली बाजार वगैरे झाला आणि पाऊस चालू झालेला आहे बारीक बारीक. आणि मी ना खूप फास्ट आलो आहे मम्मीला घेऊन. तर आता मम्मी काढत आहे भाजीपाला वगैरे बाहेर काढत आहे. आणि आता फॅन लावलेला आहे पण हा ना परत आवाज करत आहे, काही समजत नाही. पुरं डोकं खराब झालं आहे फॅनच्या आवाजाने कारण की पैसे वगैरे सर्व दिलेले, 1 वर्षाची गॅरंटी आहे, पण काय नुकसान झालेलं आहे की समजत नाही मला. दादाने कोणता फॅन दिला की समजत नाही. पुरं डोकं हँग काय झालेलं आहे माझं कारण की असं वाटत आहे की परत घेऊन जावं काय त्याला.
पप्पा पण ओरडत होते मला की कुठला कोणता फॅन घेतला तू, काय काय. आता जाऊ दे तिकडे, बरंच बरं आहे. बघू आता यायला जर 4-5 दिवस जरा चांगला झाला ना फॅन तर ठीक आहे. कचकच खटखट काय वाचतो ते समजत नाही. खूप डोकं फिरलं आहे माझं. आणि दीदीला जरा आता पहिल्यापेक्षा बरं वाटत आहे. फॅन लावलेला तर तिने अंगावर घेतलेला आहे. दीदी करताय आराम. म्हणा म्हणजे सकाळच्या गोळ्या तिने सकाळी गोळ्या नव्हत्या घेतल्या. जवळपास आम्ही 1 वाजताच्या दरम्यान आम्ही घरी आलो आहे. आणि तिला गोळ्या वगैरे दुपारी घेतले, 2 वाजता जेवण वगैरे केलं आहे. आणि आता तिला जरा बरं वाटत आहे, तर मला पण बरं वाटत आहे. कारण की ना ती रडत होती ना दवाखान्यामध्ये. तुम्ही व्हिडिओ नाही काढला, मला जरा इमोशनल झाल्यासारखं वाटलं. ते म्हणजे वेगळं दिसली ती बोलत होती मम्मीने तर मला कसं तरी वाटत आहे. मी आहे ना तुझा खूप पाठीशी. आणि आता मम्मी काढत आहे बिचारी, भाजीपाला काढत आहे. आणि पप्पांना अजून आलेले नाही यात. बघा आता पूर्ण अंधार पडलेला आहे बाहेर. एवढ्या अंधारामध्ये ना हे भाऊ दोन्ही बाहेर आहेत बसून, यांना काही फरक नाही पडत अंधाराचा. तर ठीक आहे, बघू आता पप्पा किती लवकर येईल. पप्पा येतो लगेच. अजून मला खुशी आहे कारण की पाऊस चालू झालेला आहे बारीक बारीक. आणि पप्पांना म्हणजे जवळपास गावाच्या बाहेरनं ते शेगाव जे ऐकलं असेल तुम्ही, शेगाव, त्या शेगावच्या जवळपास आहेत ते. म्हणजे इथून तरी शेगाव किती किलोमीटर मला पण नाही माहीत आहे. पप्पांना एवढा दूर गेलेलं आहे. पप्पाला 2.5 तास लागतात जाण्यासाठी आणि येण्यासाठी. म्हणजे 5 तास त्यांचे येण्या जाण्यातच चाललेले आहेत. तर बघू आता किती लवकर पप्पा. आणि मी जरा भाजीपाला आणलेला आहे तर मम्मीला हेल्प करतो. कारण की दीदीला ना बरं नाही आहे, तर त्यामुळे तिथे तर कायला हात लावणारच नाही. बघा दीदीची तब्येत थोडीशी का खराब झालेली आहे. तर सगळ्यांचे फोन येतात, काय झालं काय झालं काय झालं. तसंच असतं ना, लावाची मुलगी आहे सगळ्यात आमच्या घरात. तर आता सामान वगैरे मी काढतो आहे. मम्मीला पण थोडीशी हेल्प करतो. तुम्ही पण तुमच्या मम्मीला हेल्प करत जा. कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण आपापल्या मम्मीला हेल्प करतो. मी तर खूप करत असतो, बघितलं असेल तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये. तर हेल्प करतो मम्मीला आता. तर पप्पा पण आलेले आहेत घरी. जस्ट मी आताच ब्लॉगला थांबवलं होतं आणि पप्पाची एंट्री झालेली आहे. हातपाय वगैरे धुवा, लवकर फ्रेश व्हा. पप्पा सांगत आहेत की आम्ही ना रस्त्याने आलो आहे. आणि असे म्हणजे या अंगठ्यासारखे जाळी सरप होते, एकावर एक असे खेळत होते ते रोडावरती. पप्पाला सांगितलं की मी आलो ना रस्त्याने, मला तेव्हा दिसलेले आहेत. फक्त मी व्हिडिओ नव्हता काढला कारण की मी गाडी चालवत होतो ना, पाणी चालवत होतं, त्यामुळे मी काहीच नाही केलं आहे. तर आता पप्पा आलेले आहेत. पप्पाला पाणी वगैरे तुम्ही काढून हातपाय धुवायला लवकर आपला ब्लॉग एंड करून टाकू. तर दीदीला बरं वाटत आहे. आणि पप्पाला तिला झोपेतून उठून काहीतरी म्हणजे तिला खाऊ आणलेलं होतं, तर ते खात होती. झालं का खाऊन? आणि पप्पा जरा पाणीपुरी खाल्ली पप्पानी. आणि मम्मीनं पण जरा हिट केली पप्पाला खायला पाणीपुरी म्हणून खाल्लेली आहे. आज मला काही इच्छा नव्हती खायची पाणीपुरी, तर मी काही खाल्ली नाही आहे. दीदीला पण आता बरं वाटत आहे. म्हणजे पप्पा आले तर तिला अजूनच अलगच बिमारी तिची भागून गेली, पडून गेली. आता बसलेली बिचारी इकडे. आणि बघा सकाळपासून, म्हणजे सकाळपासून तर नाही, संध्याकाळपासून इंडियन हॅकरचे ब्लॉग बघत आहे. आणि आता बाहेर बघा, याच्या पहिले जरा उजेड होता, आता काहीच उजेड नाही. बघा आता तुम्ही, काहीच नाही दिसत आहे. पूर्ण अंधार झालेला. असं वाटत पण नाही की आता गाव आहे की नाही समोर इकडे, नाहीतर सर्व सकाळच्या टाईमात ना पूर्ण गाव वगैरे दिसतं. तर ठीक आहे, बघू आता कधी नव्यांची काहीतरी प्लॅनिंग झालं आहे. तर आता ना रात्रीचे वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत आणि आमची गेलेली लाईट. बरं झालं की आम्ही लाईट जायच्या पहिले जेवण वगैरे केलं आहे. आणि आता मम्मी बिचारी
बिछाना टाकत आहे. दीदी तर झोपली आहे गोळ्या वगैरे घेऊन आणि पप्पा गेलेले आहेत बाहेर. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.